नमस्कार मित्रांनो, तर आज आमच्याकडे हार्वेस्टिंगचा दिवस आहे. पण आज हार्वेस्टिंगपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. तर आपण मार्केटमध्ये भाजी घ्यायला जातो तेव्हा तिथे तुम्ही बघू शकता छोटे छोटे व्हेजिटेबल सेलर असतात किंवा छोटे शेतकरी पण असतात. काही वयस्कर म्हातारे आजी आजोबा पण तिथे आपले भाजीपाला विकायसाठी आलेले असतात. आणि आपण तिथे गेल्यावर काय करतो, काका 30 रुपये किलो आहे तर 25ला लावून द्या ना, आजी थोडं कमी करा ना. तर खरंच सांगतो, मी सुद्धा गार्डनिंग सुरू करायच्या अगोदर हेच करायचं. पण आता जेव्हा मी भाजीपाला घ्यायला जातो तेव्हा कळतं, कारण की मी गार्डनिंग करतो आणि गार्डनिंगमध्ये जे काही भाजीपाला आपण लावतो तर ते हातानं लावलेल्या भाजीपाल्याला किती वेळ लागतो, किती मेहनत लागतो आणि किती अंगामध्ये हातपायामध्ये दुखणं भरतं, तेव्हा कळते का बा शेतकरी किती राबत असेल आपल्या शेतीमध्ये. हे मान्य करतो का कोणकोणते शेतकरी हे केमिकल फर्टिलायझर यूज करतात, पेस्टिसाईड यूज करतात, पण ते ची पण एक मजबुरी असते का बा ते क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला महत्त्व देतात, कारण की क्वालिटीलाही शेतकऱ्याला किंमत भेटतच नाहीत, म्हणून तो पण क्वालिटीला सोडून क्वांटिटीला प्रिऑरिटी देतो आणि क्वांटिटीज वाढवतो. जर लोक जर क्वालिटीला महत्त्व द्यायला चालू करणार तर ते पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरणार आणि क्वालिटी देणार लोकांना. आणि छोटे शेतकरी तर अजून वेगळ्याच परिस्थितीत असतात. त्यांच्याकडे मोठा पैसा नसतो, काही बॅकअप नसतो, नाही बँककडून जास्त लोन वगैरे भेटत त्यांना उद्या जर काही प्रॉब्लेम झाली तर. आणि एक गोष्ट खास करून सांगतो, बाजारात एखादी आजी किंवा आजोबा भाजी विकायला बसलेले दिसले ना तर एकदा त्यांच्याकडे बघा आणि मग बार्गेनिंग करा. ज्या वयात त्यांना आराम मिळायला हवा त्या वयात ते 4-5 तास भाजी घेऊन बाजारात बसलेले असतात. त्यांच्या हातापायात दुखणं असेल अथवा असेल तरी ते आपलं काम करत आहेत आणि त्यांची पण काही ना काही मजबुरी नक्की असू शकते. आणि आपण त्यांच्या मेहनतीची किंमत कमी करण्यासाठी अजून बार्गेनिंग करतो. हे कुठेतरी आपल्याला असं वाटते की विचार करण्याचा मुद्दा आहे. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जे छोटे शेतकरी असतात, छोटे व्हेजिटेबल सेलर असतात किंवा वयस्कर आजी आजोबा असतात, तर त्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य किंमत द्यावा हाच माझा प्रयत्न आहे. आणि शक्य असणार तर तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांपासून भाजीपाला घ्या, त्यांना विचारा तुम्ही कोणते केमिकल यूज केलं आहे, कोणते फर्टिलायझर यूज केलं आहे, का तुमची ऑर्गॅनिक शेती आहे का. तर हे फायदा शेतकऱ्यांना पण होईल आणि त्यांच्या ग्राहकांना, कारण की ग्राहकांना हे सगळ्या गोष्टी माहीत असणं हा त्यांचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची खरी किंमत मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते यावर कमेंट करून नक्की सांगा. हा एक ऑप्शन सगळ्यांकडे असतो आणि तो यूज करायला हवा. मला असं वाटते की हा एक वे आहे फार्मरला सपोर्ट करायचा. तर ही आहे आजची आमची बंपर हार्वेस्टिंग. घरची पालक होणार पनीरची दावत आणि मस्तपैकी आम्ही आज पनीर करणार. बोला राम कृष्ण हरी.